एक कहता है कि हमारे ग्रंथों पे प्रश्न चिन्ह उपस्थित नहीं कर सकते, एक विचार है। तो कहता है इनफैलिबिलिटी, इनफैलिबिलिटी यानी बराबर है, इनफैलिबिलिटी यानी तुम प्रश्न चिन्ह उपस्थित नहीं कर सकते। तो इससे क्या हो गया कि आदमी का जो विचार करना बंद हो जाता है, सोचना बंद हो जाता है। उनको बोलने की मनाही है, प्रश्न चिन्ह उपस्थित करने की अगर मनाही है तो तुम सोचना बंद कर देंगे ना। अभी हमारे लोगों, जब हमारे लोग अछूत थे तो हमारे लोगों को सब बंदी थी, चाहे कितना भी ज्ञानी है, लेकिन उसको बंदी थी, उसको काम नहीं मिलता था, अछूत था तो उसको। फिर उसने बोला कि मेरे में सब है टैलेंट, लेकिन सब बंदी है, मैं कुछ नहीं कर सकता। तो उसके अंदर का जो टैलेंट है धीरे धीरे कम होने लगा। वैसा ही जो है उन्होंने लगा दिया कि हमारे धार्मिक ग्रंथ के ऊपर तुम प्रश्न चिन्ह लगा नहीं सकते, सभी ने बोल दिया। तो कितना भी बुद्धिमान हो लोग तो वो कहेंगे कि मैं क्या करूं, अभी वो अंदर घुसेंगे नहीं, उसके ऊपर जानकारी पर लेगा नहीं, उसके ऊपर ये नहीं करेगा वो। तो उसका जो वैचारिक स्वातंत्र का कोई फायदा रहा क्या? कोई फायदा रहा, कोई मतलब रहा क्या? कोई मतलब नहीं रहा। इसलिए ये एक विचार है, एक विचारधारा है कि वैचारिक स्वातंत्र को नकारा गया, वैचारिक स्वातंत्र को नकारा, स्वातंत्र टू रिजेक्ट फ्रीडम ऑफ थॉट्स। तुमने नकार दिया कि तुमको स्वतंत्रता नहीं है, ये एक विचार हो गया। और दूसरा विचार क्या कहता है कि दूसरा विचार ये कहता है, हम दो विचारों में संघर्ष बता रहे कि दो विचारों में संघर्ष कैसा चल रहा है। एक विचार तुम्हारे विचार स्वतंत्र को नकारता है, फ्रीडम ऑफ थॉट्स को नकारता है कि तुम विचार नहीं कर सकते, जो ग्रंथों में लिखा है, जो बाबा ने बोल दिया तो बोल दिया, जो ग्रंथों में लिखा है तो लिखा है, तुम प्रश्न चिन्ह उपस्थित नहीं कर सकते, तुम्हारे विचार स्वतंत्र को कोई महत्व दिया ही नहीं, तुम्हारे विचार स्वतंत्र को उन्होंने नकार दिया है। लेकिन दूसरा विचार जो है, दूसरा विचार जो बाबा साहब अम्बेडकर का है, जो बुद्ध का विचार है, वो कहते हैं कि विचार स्वतंत्र ही सत्य की खोज का एकमात्र मार्ग है। यानी कितना अच्छा बताया, कितना एक वर्ड में, एक शब्द में, विचार स्वातंत्र ही सत्य की खोज का एकमात्र मार्ग है। फ्रीडम ऑफ थॉट इज द ओनली वे डिस्कवर ट्रूथ। एक तरफ उठने को रोका जाता है, विचार स्वतंत्र को एक तरफ रोका जाता है, और एक विचार जो है वैचारिक संघर्ष का मतलब है, एक विचार हमको कहता है कि तुम्हें जब तक तुम्हारे विचार स्वतंत्र नहीं होगा तब तक तुम सत्य की खोज नहीं कर सकते, सत्य को तुम ढूंढ ही नहीं सकते। आज भारत में ऐसी परिस्थिति बना दी कि तुम खोज ही नहीं करते, तुम्हारा सत्य बोलना ये हो गया, कठिन हो गया है। अभी हमको सब मालूम है कि रामायण में क्या है, द्रौपदी क्या है, श्री कृष्ण क्या है, सबको मालूम है। उनके धर्म ग्रंथों के अनुसार स्त्री को कोई महत्व दिया उन्होंने, स्त्री को कोई महत्व, हाँ, इसलिए उसके बारे में इतना गलत लिखा है ग्रंथों में। लेकिन उनके लेडीज भी आवाज नहीं उठा रहे ना। अब लेडीज के बारे में इतना गलत लिखा है, लेकिन लेडीज भी उसके ऊपर आवाज नहीं उठा रहे। वो बोलते कि प्रश्न चिन्ह उठा नहीं सकते, यानी तुम्हारी वैचारिक स्वतंत्रता कहाँ गई? लेकिन हमारे बुद्ध और बाबा साहब अम्बेडकर क्या कहते हैं कि विचार स्वतंत्र होना चाहिए, तुम्हारे विचार रखने की तुम्हारी इजाजत होना चाहिए। जैसे संविधान में जो फंडामेंटल राइट्स है उसमें विचार अभिव्यक्ति स्वतंत्र दिया है, फंडामेंटल राइट, तुम्हारा अधिकार है विचार स्वतंत्र करने का, अभिव्यक्ति करने का। तो ये बातें
एक विचार है, ये एक विचार है, ये दो विचारों का संघर्ष है, दो विचारों का संघर्ष है, अभी भी चल रहा, पहले भी क्रांति प्रतिक्रांति हुई है दो विचारों में, आज भी हो रही है। इसलिए हमें इस पक्ष में सत्य की खोज का एकमात्र है, तो विचार स्वातंत्र को हमें एक्सेप्ट करने को ना, किसी को अगर कुछ बात रखनी है तो उसको दबा के नहीं रखना चाहिए। घर में महिला है, महिला को दबा के मत रखना चाहिए, उसकी भी बात सुनना चाहिए, उसको क्या तकलीफ है क्या नहीं। उसको तुम विचार स्वातंत्र नहीं देंगे तो बेचारी वो पहले के जैसे जुल्म ज्यादती होती है। आज देखो कितने लड़कियों पे कितना बलात्कार होता है, लेकिन वो बात नहीं कर सकती, समाज के सामने नहीं रख सकती, कितनी उनकी बेइज्जती होती है, लेकिन वो विचार स्वतंत्र रहने के बावजूद भी विचार नहीं रख सकती। तो ये कितना दबाव है भारत में, कौन से ये विचार का, ये विचार का भारत में कितना दबाव है। हमें बुद्ध के विचार को, बुद्ध के मार्ग को आगे ले जाना है, तो कम से कम हमारे समाज में तो हमको करना है, चाहे दूसरे समाज में करो ना करो, लेकिन हमारे समाज में महिलाओं को, बच्चों को विचार स्वातंत्र देना है, वो उसको बोलने की इजाजत देना है, विचार रखने की इजाजत देना है, और उसको अच्छी तरह से तैयार करना है। जब वो बच्चा बोलने लगेगा तो अच्छा बनेगा भी। ये उसका एक सूत्र है, एक सूत्र है डॉक्टर साहब इसका, कि जब किसी बच्चे को आप बोलेंगे बच्चा तुम्हारी मानता नहीं, तुम्हारा बच्चा थोड़ा सा बिगड़ गया, उसको क्लास में लेके आओ, क्लास में लेने के बाद में उस लाने के बाद में वो सुनेगा, सुनने के बाद में उसको हम बुलाएंगे जानबूझ के कि तू बता तेरे को कौन सी बात पसंद है क्या नहीं। जो बार बार बोलेगा तो उसके मन में चेंज हो जाएगी, क्योंकि हम उसको आगे बढ़ाने के लिए चांस देते हैं। गलत है लेकिन उसको गलत रहने के बावजूद भी उसको हम चांस देते हैं उसको बढ़ावा देने के लिए। जैसे एक तो गुरु के आश्रम में रहता है लेकिन वो चोरी करते रहता है, तो उसको सामान के लिए पैसे देते हैं, वो जाता है सामान नहीं लाता, पैसे खर्चा जुए में हार जाता है और बोलता है कि मेरे पैसे चोर ने लेके गया, चोरी किया, चोर ने लेके गया। फिर दूसरी बार फिर भी उसको देता है गुरु, उसको फिर भी पैसे देता है, दूसरे समय भी वो ऐसे ही करता, पैसे लेके जाता है, सामान नहीं लाता, वो मारपीट हो गई, उसने जुए में हार गया, उसको आदत रहती जुए की, जुए में हार जाता है जो, तो उसने मारपीट हो गई, मारपीट में उसने लेके गया। फिर भी तीसरे बार फिर भी उसको पैसे देता है और उसको कहता है कि तू सामान लेके आ। जब तीसरी बार वो जाता है तो रियल में गुंडे उसके पीछे लगते और उसके पैसे छीनने की कोशिश करते, लेकिन उससे वो फाइटिंग करता। अभी इस बार मैं गुरु से झूठ नहीं बोल सकता, इस बार मुझे कोई भी हालत में सामान लाना ही है। तो इस तरह से उसमें स्वभाव में परिवर्तन आ जाता है। क्यों परिवर्तन आ गया? कि उसको अपन चांस दिए। हमारा भी प्रयास ये है कि हम उसको, कोई गलत काम कर रहा है उसको निगलेक्ट नहीं करना है, कोई शराब पीता है उसको निगलेक्ट नहीं करते हम, आओ सुधरने का मौका है, सुधर जाओ तो तुम्हारा भला होगा, अगर नहीं सुधरेंगे तो तुम्हारा नुकसान होगा। लेकिन हम मौका देते, उसको चांस देते कि उसको सुधरने का चांस देते, उसने सुधरना चाहिए। तो बहुत से लोग यहाँ पे सुधर के चले गए, 3-4 महीने रहा यहाँ पर, उसके माँ बाप ने लाके रख दिया यहाँ पे। बंटी जी बोले इतना शराब पीता और अपने हाथ से पानी तक नहीं लेता और शराब में धुन रहता। रखने के बाद में उसकी खुद की शराब की दुकान थी, उसके भाई की, यानी उसकी। तो यहाँ पे रहने के बाद में उसने एक बूंद भी शराब नहीं पिया, 6 महीने में दुरुस्त होके चले गए और अभी वो शराब का दुकान चला रहा है लेकिन शराब नहीं पिया। तो चेंज हो सकता है, उसके ऊपर विश्वास रखो। हाँ, बदलता है। इसलिए सत्य की खोज स्वतंत्र, विचार स्वतंत्र दो, उसको सुधारने का मौका दो
तो वो सुधर सकता है। तो अभी बहुत सी चीजें ऐसी है कि हम सुधार सकते। कोई लेडीज को भी सुधार सकते, ऐसा नहीं कि वो बिगड़ गए तो बिगड़ गए, ऐसा नहीं होता। उसको मौका मिला तो कोई भी लेडीज को, कोई भी आदमी को अगर मौका मिलता है तो वो मौका मिलते ही बदल जाता है, परिवर्तन हो जाता है। इसलिए व्यक्ति स्वातंत्र, विचार स्वतंत्र ये आवश्यक है, इससे आदमी में परिवर्तन होता है। तो ये दो विचार हैं। उसके बाद में बाबा साहब लिखते हैं, बाबा साहब ये कहते हैं कि सब मनुष्य को सत्य और यथार्थ सत्य, यानी सिर्फ सत्य नहीं तो यथार्थ सत्य, यानी रियली जो वास्तविकता है वो जानना ही चाहिए। क्यों जानना चाहिए? क्योंकि सत्य की खोज जो है, विचार स्वतंत्र ही सत्य की खोज कर सकता है। सत्य का मार्ग वही खोज सकता है जिसको सत्य यथार्थ जानने की परवानगी है, परमिशन है। मैन मस्ट बी नो द ट्रूथ एंड रियल ट्रूथ। तो दो विचार का जो मुकाबला है, दो विचार का संघर्ष है, विचारधाराओं का संघर्ष है, ये हमें समझने को होना कि हम जिस विचार से चल रहे हैं, हमारे महामानव ने, तथागत बुद्ध और बाबा साहब आम्बेडकर ने, हमारे महामानव ने जो विचार दिया, जो विचारधाराएं हमको दी, उस विचारधारा को हमें समझने की आवश्यकता है और उस विचारधारा पे चलने की आवश्यकता है। इतनी अच्छी अच्छी विचार दी, विचार स्वतंत्र। दूसरी तरफ तो तुमको बोलने की पाबंदी है, तुम बोल नहीं सकते, लेकिन बाबा साहब आम्बेडकर ने तुमको स्वतंत्रता दी, विचार स्वतंत्र। तो तुम विचार स्वतंत्रता के माध्यम से तुम जागरूक करो, खुद को पीछे मत रखो, आगे बढ़ो। तुमको इतनी बड़ी बाबा साहब ने सहूलियत दी, तुमको विचार करने की परमिशन दी, इजाजत दी, और तुम्हारे विचार स्वतंत्र की इजाजत दी, तो तुम बोलना सीखो, विचार रखना सीखो और हर चीज में संशोधन करो। हमारे बौद्धों की वृत्ति क्या होना चाहिए? संशोधन करने की, सत्य खोजने की। हम भी अगर अंधश्रद्धा मानेंगे तो फिर हमारा मतलब ही नहीं, और हमारे महापुरुषों ने इतना अच्छा विचार दिया तो उसका कोई अर्थ नहीं रहा। तो हमें हमारे महापुरुषों ने जो बताया कि खोजी प्रवृत्ति होना चाहिए, तुम तर्क लगा करके उसके सत्य तक जाओ और वास्तविक सत्य का तुम पता लगाओ। ये हमारे लिए वास्तविक सत्य वेगळं आहे, अंतिम सत्य वेगळं आहे। वास्तविक सत्य म्हणजे जसं डॉक्टरकडे आपण गेलो, त्यांनी संशोधन केलं, आपली तपासणी केली, परंतु त्यांनी ट्रीटमेंट दिली, त्यांनी थोडंसं वाटलं की यांना हा आजार होऊ शकते, त्यांनी ट्रीटमेंट दिली, परंतु ते त्यांचं वास्तविक सत्य नव्हतं। जेव्हा तो अंदाज होता, जेव्हा तो पॅथॉलॉजी मध्ये त्याला रिझल्ट येईल, रक्त तपासणी होईल, हे होईल, तर त्याच्यामधून त्याला वास्तविक सत्य कळेल। जेव्हा वास्तव रियल ट्रूथ ज्याला म्हणतो, रिसर्च बेसवर, जे रिसर्च बेसवर जे अंतिम सत्य म्हटलं ते वास्तविक सत्य आणि अंतिम सत्य सारखं आहे, पण थोडा फरक आहे त्याच्यामध्ये, की वास्तविक सत्य जर त्याला मिळालं तर तो त्याला दुरुस्त करू शकते, पण त्याला शेवटपर्यंत सत्य कळलंच नाही। बऱ्याच डॉक्टरला बिमारी कळतच नाही शेवटपर्यंत, तो बिचारा मरूनही जाते तरी त्याची बिमारी काय त्याला सत्य कळत नाही, तो अंदाजे तो ट्रीटमेंट करत असते। आपण एक साधारण असं उदाहरण देऊया की आपल्या घरी कुटुंबामध्ये 7-8 लोक असतात आणि त्या 7-8 लोकांमध्ये जर आपल्या घरामध्ये दबाव असेल, एखाद्याचा दबाव असेल की बिलकुल त्याच्या समोर बोलायचं नाही, त्याला हे नाही करायचं, ते नाही करायचं, तर अशा दबावामध्ये तो आपले विचार मांडू शकत नाही। असं मुली आहेत, साधारणतः आपण उदाहरण घेऊया, ज्या आता आपली मुलगी आहे, तरुण मुलगी आहे, उदाहरण घेऊया, ती आई वडिलाच्या एवढ्या धाकात, भावाच्या धाकामध्ये राहते,
तर तिच्यावर एवढा प्रेशर असते की तिला बोलण्याची हिंमत नाही राहत। एखादी तिच्या जीवनामध्ये कोणती घटना झाली, बरेच उदाहरण आपल्या परिवारामध्ये असतात की समजा तिला एखाद्या मुलीशी मुलाचं लग्न, मुलगा आवडला, त्याच्याशी लग्न करायचं आहे, परंतु ती आईवडिलाच्या धाकामुळे सत्य बोलू शकत नाही, सत्य सांगू शकत नाही। मग एकदम अनावर झालं तर मग ती मुलगी त्याच्यासोबत चालली जाईल। पण तोच घरी जर स्वतंत्रता असेल, विचार स्वतंत्रता असेल तर ती मुलगी सांगू शकेल की माझं असं असं आहे, तो इंटरकास्ट आहे, दुसऱ्या जातीचा आहे, मला त्याच्याशी लग्न करायचं आहे। तर ते बैठकीमध्ये होईल गोष्ट आणि त्याच्यावर काहीतरी निर्णय लागेल। परंतु अशा घटना जेव्हा विचार स्वातंत्र्याला विरोध आहे तर अशा बऱ्याच घटना होत असतात। काही काही विचार स्वातंत्र्य असते त्याचे हे परिणाम आहे। जर घरामध्ये तुम्ही एखाद्या स्त्रीला दाबून ठेवलं, मुलाबाळाला दाबून ठेवलं, बोलण्याची बंदी, तर त्याच्या मनातले विचार तो सांगू शकत नाही। कधी कधी आपल्या घरामध्ये, कुटुंबामध्ये लहान मुलं सुद्धा खूप चांगली गोष्ट सांगतात। असं नाही की कमी वयाच्या लोकांना मध्ये चांगले विचार येत नाही, अशातली गोष्ट नाही। त्यांच्या मनातही चांगले विचार येऊ शकतात, पण त्याला आपण संधी दिली पाहिजे, त्याला विचार मांडण्याची संधी दिली पाहिजे। तर तो चांगले विचार मांडेल, कदाचित आपल्यापेक्षा चांगला विचार राहील तर आपण त्या विचाराला पसंत करू आणि त्याने सांगितलेला विचार आपल्या हिताचा राहील, आपल्या कल्याणाचा राहील। आणि म्हणून बुद्धाने किंवा बाबासाहेबांनी सांगितलं की वैचारिक स्वतंत्रता हे असली पाहिजे। सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। मी आजचा विषय हा अत्यंत महत्त्वाचा होता आणि आपण सर्वांनी त्याच्यावरती बऱ्याच चांगल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आणि मी याच विषयावरती काम करत आहे। जागतिक स्तरावरती इंटरनॅशनल पीस ऑर्गनायझेशनमध्ये आणि ही 190 देशामध्ये काम करते आहे आणि त्यामध्ये मी बुद्धिझमला रिप्रेझेंट करतो आहे। त्यामध्ये जगातल्या 250 ते 300 पेक्षा जास्त धर्म, पंथ, विचारधाराचे लोक हे त्या ठिकाणी एकत्रित येऊन शांती प्रस्थापित करण्यासाठी मानवतेच्या आधारावर शांती कशी प्रस्थापित होईल याच्यावरती कार्य करतात। ह्या दोन विचारधारा आहेत, ह्या आपल्या मनातून निर्माण होतात। भगवान बुद्ध हे जगातले त्यातलं त्यांनी 4 आर्य सत्य जे सांगितलेले आहे की कोणती घटना घडते त्याला एक कारण असते आणि आतापर्यंत आपण म्हटलं की 3रं आर्य सत्य आहे ते दुःखाचं कारण आणि दुःखाचं निवारण। दुःखाचं निवारण म्हणजे समजा डायबिटीज झाला, आम्ही डायबिटीजचा इलाज करत आहोत, त्या डायबिटीजच्या कारणाचा इलाज करत नाही। म्हणून डॉक्टर म्हणतो की जिंदगीभर तुम्हाला डायबिटीजच्या गोळ्या खाव्या लागतील, थायरॉइडच्या गोळ्या खाव्या लागतील, ब्लड प्रेशरच्या गोळ्या खाव्या लागतील आणि म्हणूनच आम्ही जिंदगीभर दुःख झेलत आहोत। आम्ही कारणाचा जर इलाज केला असता तर दुःख राहिलंच नसतं आणि आज आपण तेच करत आलो, आम्ही दुःखाचंच निवारण करत आलो, डायबिटीजच्याच गोळ्या घेत आलो, थायरॉइडच्या गोळ्या घेत आलो आणि परिस्थिती चिघळत गेलेली आहे। आज आपण सांगा, जरी बाबासाहेबांनी हा ग्रंथ आपल्याला 1956 ला दिला, एवढ्या वर्षानंतर सुद्धा आज आपली काय परिस्थिती आहे? आम्ही याच्यावरती कार्य केलं का? नाही केलं। आणि ही जी विचारधारा आहे आपल्या घरामध्ये पण आहे की नाही? आपण आयुष्यभर पती पत्नी म्हणून एका परिवारामध्ये राहतो, आपण खरंच एक दुसऱ्याला माणूस म्हणून स्वीकार केला आहे का? नाही। आजही बाहेरून माणूस आला त्याला पाणी देण्याची जिम्मेदारी स्त्रीचीच आहे। आजही स्त्रीला असं वाटतं की माझ्या नवऱ्याने गाडी चालवावी आणि मी मागे बसावं, असं नाही वाटत का? नाही वाटते, मी गाडी चालवावी आणि माझ्या नवऱ्याने बसावं असं कधीच नाही आम्हाला वाटत। बघा, 2 प्रकारच्या विचारधारा आहेत, एक ओढवलेली गुलामी आणि एक लादलेली गुलामी। आम्ही स्वतःवर ओढवून घेतो गुलामी आणि एक गुलामी आहे की पती आपल्याला लादतात। ठीक आहे ना, लादली तर आपण त्याला विरोध करतो, पण आपण ओढवली त्याला काय करायचं? ती आमची मानसिक गुलामी आहे, जी आमच्या मनामध्ये आम्ही निर्माण केलेली आहे, ती आम्हाला दूर केली पाहिजे।
तुम्ही सांगा आपल्याला याच्यामध्ये जे काही सांगितलेलं आहे, दोन प्रकारच्या विचारधारा, जे निगेटिव्हिटी सांगितलेली आहे ती आमच्यावर कोणी लादली का? तो त्यांचा विचार आहे, पण आम्ही स्वीकारलं ना. बुद्ध काय म्हणतात की एखाद्याने तुम्हाला शिवी दिली, मग ती शिवी तुम्ही काय स्वीकारता, नाही का? ती तुम्ही स्वीकारू नका, ज्याची त्यालाच होईल, है की नाही? आम्हाला तसं कोणी जबरदस्ती केली आहे का? बरेच लोक म्हणतात की आमचं रिझर्वेशन लोक एससीच्या लोकांनी घेतलं, त्यांना कोणी मनाई केली का शिकण्यासाठी? नाही, आम्हाला कोणीच मनाई केली. आज नागपूर सारख्या ठिकाणी आजही अशा प्रकारचे जे निगेटिव्ह विचारधारा आहेत ते स्वीकारले जात आहेत की नाही? आपलेच बौद्ध म्हणणारे लोक, आपला समाज भीतीच्या पोटी देवी देवताच्या अधीन चालला की नाही चालला? तर आम्हाला याच्यावरती विचार करायला पाहिजे. आम्ही आम्ही आता ताईंनी सांगितलं की आपल्या घरातूनच सुरुवात होत असते. आतंकवाद हा बाहेर नाही आहे, आपल्या घरातून सुरुवात होऊन राहिला. आम्ही आपल्या मुलाला थापड मारून त्याला आपलं म्हणणं स्वीकारायला लावतो. हा आतंकवाद नाही, तो चांगला असो की वाईट असो, मला पटते ना. म्हणून आणि आपल्याच परिवारामध्ये पती पत्नी एक दुसऱ्यावरती आपले विचार थोपवतात की नाही? नाव बदलवण्यापासून आहे की नाही? का म्हणून म्हणजे आम्ही, आणि ती स्त्रीच, ते कुंकू लावायला कोण सांगते लग्नामध्ये? पुरुष सांगतो की स्त्री? आम्ही ओढवलेल्या आहेत ना या सगळ्या गोष्टी. ही कुठून निर्माण होते? आमच्या भीतीच्या पोटी, अज्ञानाच्या पोटी. हेच आजच्या क्लासमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. मला वाटते की सत्य जे आहे, प्रत्येक गोष्टीच्या मागचं कारण जे आहे ते आपण कारण शोधावं आणि आपल्यापासून सुरुवात करावी, तर आपण खरंच म्हणजे आजच्या क्लासचा फायदा झाला पाहिजे असं मला वाटते. आम्ही जेवढी चर्चा करतो असं लक्षात आलं की काही गोष्टी प्रत्येक धर्मामध्ये लादल्या गेलेल्या आहेत, म्हणजे टाकण्यात आलेल्या आहेत. रिअल वास्तविक शिक्षण तसं नाही, वास्तविक ग्रंथामध्ये तसं लिहिलेलंच नाही आहे. तर आम्ही जसं ज्यावेळेस धर्म स्थापन झाला, कोणताही धर्म स्थापन झाला असेल, तर त्यावेळी तो समाजामध्ये जो वाईट चालीरीती होत्या त्याच्या अगेन्स्टमध्ये झाला. तो प्रत्येक धर्मामध्ये त्या धर्म स्थापन करणाऱ्याला मारहाण करण्यात आलेली आहे, त्याचा विरोध करण्यात आलेला आहे. नाही केला का? येशू ख्रिस्ताची हत्या नाही करण्यात आली का? गुरु नानक देवला विरोध नाही केला का? प्रत्येक धर्मामध्ये केलेला आहे. बाबासाहेबाला जसा विरोध झाला, बुद्धाला विरोध नाही झाला का? बुद्धाला कितीतरी वेळा मारण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. तर हे प्रत्येक धर्मामध्ये झालेलं आहे. मग याचा अर्थ त्यांनी रूढी परंपरावादाच्या विरोधात, हे जे निगेटिव्ह विचारधारा आहे त्याच्या विरोधात कार्य केलेलं आहे. असं असतानाही आज समाजामध्ये तेच विचार का जात आहेत? कारण काही समाजातले जे विघातक जे लोक आहेत, जे मानवतेच्या विरोधात काम करणारे, धर्माच्या विरोधात काम करणारे लोक आहेत, ज्यांना स्वतःची पोळी शेकायची आहे, जे स्वतः राज्य करायचं आहे, त्या लोकांनी ह्या गोष्टी तिथं स्थापित केलेल्या आहेत. म्हणून आम्ही त्या धर्मग्रंथाचं नीटपणे वाचन केलं पाहिजे, योग्य तो अर्थ समजून घेतला पाहिजे, आणि तेव्हाच आपण एकत्र येऊ. जगा अशा प्रकारचं आपण जर आपल्या समाजामध्ये, बुद्धिझम मध्ये पण अनेक जे वेगवेगळ्या विचारधारा आहेत, वेगवेगळे धार्मिक संघटना आहेत, त्रैलोक्य बौद्ध महासंघ असो, भिक्खू संघ असो, भारतीय बौद्ध महासभा असो, कितीतरी संघ आहेत जे धर्माच्या नावावर काम करत आहेत. सामाजिक संघटना आहेत ज्या अशा वेगवेगळ्या विषयावर काम करत आहेत. का आम्ही एकत्रित येऊन कधीतरी बसू शकतो का? तर आम्ही याच्यावरती कार्य केले पाहिजे असं मला वाटतंय. मी सर्वांना शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो. थँक्यू.